नमस्ते दोस्तों, ये मेरा पहला व्लॉग है। तो आज गुड़ी पाड़वा है। तो हमने आज बहुत सारी तैयारी की है। सबसे पहले हमने प्रसाद बनाया। ये मेरे हस्बैंड है। ये मुझे हेल्प कर रहे हैं गुड़ी पाड़वा की तैयारी करने के लिए। सारे मराठी लोगों के लिए ये बहुत बड़ा फेस्टिवल होता है. तर आज मराठी लोकांचा नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यानिमित्ताने मी छान बटाट्याची भाजी करून घेतली. त्यासोबत पुऱ्या केल्या. पुऱ्या करताना मला थोडा स्ट्रगल होत होता. म्हणजे पुरी मला बरोबर जमत नव्हती. नंतर माझ्या हस्बंडनी दाराला छानसं असं तोरण बनवून लावलं. त्यानंतर आम्ही दोघं तयारी करायला गेलो. त्याआधी मी थोडीशी छोटीशी एक रांगोळी काढली दारापुढे आणि एक वेल काढली. त्यानंतर आमची तयारी झाली आणि इथे मी गुढीपाडव्याला म्हणजे गुढीला उभारायला एक छानशी पैठणी घेतली आणि तिच्या मिऱ्या बनवत होती. म्हणजे आपल्याला इझिली हे होणार. आणि इथे माझे हसबंड मला मदत करत होते गुढी उभारायला. आम्ही साडी बांधून घेतली. त्यावर कलश, हार, गाठी सगळं आम्ही टाकून घेतलं. आधी मला प्रतीक म्हणत होता, नाही नाही ह्या पद्धतीने नको करू. मग नंतर मी ऐकलं नाही त्याचं आणि नंतर त्याने बरोबर केलं सगळं. इथे तो ट्राय करतोय कडुलिंबाचा पाला टाकायचा. तो हमने यहाँ पे ऑलमोस्ट सारी तैयारियां कर ली और अभी हम जा रहे हैं पूजा करने के लिए. यहाँ पे बहुत हवा चल रही थी. हमने बहुत ट्राई किया दिया लगाने का, बट वो दिया बुझ रहा था बार बार. मैं 2 बार अंदर गई, 2 बार दिया लगाया. फिर मेरे हस्बैंड को मैंने कलश किया, खुद को हल्दी कुमकुम लगाया. मराठीमध्ये कुठलीही पूजा करायच्या आधी तुम्हाला स्वतःला हळदी कुंकू लावणं हे शुभ असतं. आणि ह्या पद्धतीने आम्ही पूजा केली शॉर्टमध्ये. त्याच्यानंतर मस्त देवाला नैवेद्य दिला आणि मग मस्त पोट भरून आम्ही पण पुरी आणि श्रीखंड खाल्लं. खूप वेळपर्यंत आमची पूजा चालू होती आणि आमच्या मावशी पण आलेल्या होत्या झाडू आणि भांडे करायला. त्या वाट बघत होत्या. आमची पूजा चालू होती त्यामुळे मी त्यांना थोडं थांबवून ठेवलं की मावशी थांबा, पूजा करा आणि मग श्रीखंड पुरी खावा आणि मग त्यानंतर तुमचं काम करा. अं, त्यानंतर आमचा मूवीचा पण प्लॅन होता संध्याकाळी. छान आम्ही पूजा वगैरे केली, फोटोज वगैरे काढल्या, खूप साऱ्या रील्स वगैरे बनवल्या. त्यानंतर मग आम्ही